अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ वय कथा कादंबरीकार नारायण धारफ लिखित कादंबरी ग्रहण. प्रकरण 8. शेखर स्नेहाला घेऊन जेवणासाठी त्यांच्या ब्लॉकमध्ये आला तेव्हा 9 वाजत आले होते. वैजू आणि सारंग त्याचीच वाट पाहत होते. गेली का तिची मैत्रीण? वैजूने विचारले. गेली. फार चांगली बाई आहे होती. ही स्नेहा लकीच म्हणायला हवी असे मित्र भेटले होते. पण स्नेहा तर त्यांना ओळखतही नाही. बघा, माझाही घोटाळा व्हायला लागला की नाही तो. आपण जिला स्नेहा म्हणतो तिला त्या खरेबाई वसुधा म्हणतात आणि आता तिला वसुधा म्हणूनच जगायला हवं. तेव्हा अशा अर्थी लकी म्हणालो की तिला येथे नोकरी आहे, घर आहे, काळजी करणारे असे खऱ्यांसारखे मित्र आहेत. तिथे ही स्नेहा वसुधा म्हणून सुखात नसेल, आरामात नसेल, पण सुरक्षिततेत खासच राहू शकेल. शेखर, ती तळेगावची काय भानगड आहे? ही स्नेहा म्हणते की तिचे वडील तळेगावला प्राध्यापक होते. तिथे त्यांचं घर होतं. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा एक चमत्कारिक गोष्ट कानावर आली माझ्या. तळेगावात प्राध्यापक शारंगपाणी होते, पण ते काही वर्षांपूर्वीच मरण पावले आहेत. मात्र त्यांच्या पत्नी हयात आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या घरात राहत आहेत. आणखी एक चमत्कारिक योगायोग पहा. स्नेहा म्हणते तिच्या बाबांनी सदाशिव नावाचा एक मुलगा आपल्या घरी आणला होता. तो आपलं नाव सदाशिव शारंगपाणी असंच लावत असे. ती म्हणते की तो मुंबईला नोकरीला असतो आणि आठवड्यातून एकदा तरी बाबांना भेटतो. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की तळेगावातच सदाशिव शारंगपाणी नावाचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि ते प्रोफेसर शारंगपाणी यांच्याच घरात राहतात. अगं बाई, वैजयंती म्हणाली. म्हणजे काही भाग खरा, काही काल्पनिक असला प्रकार आहे. सारंग म्हणाला. जशी काल संध्याकाळी तिला आपल्या सोसायटी मागची 2 झाडं ओळखता आली तशी गोष्ट, हो की नाही? आता स्नेहा प्रथमच बोलली. डॉक्टर, मी एक सुचवू का? अवश्य सुचव. काय? मी स्वतःच एकदा तळेगावातल्या घराला भेट दिली तर? खरं खोटं माझ्या इतकं कुणाला समजणार? जायला हरकत नाही, पण 2 अटींवर. पहिली अट ही की तू एकट्यानं जायचं नाहीस. दुसरं कोणीतरी तुझ्याबरोबर हवं. आणि दुसरी अट, मनावर ताबा ठेवायचा. या प्रकरणात सर्वच गोष्टी अनपेक्षित वळणं घेत आहेत. शेखर, सारंग म्हणाला. अरे, उद्या गुरुवार. उद्या सर्व दिवस मी रिकामाच आहे. तुझी गाडी घेऊन आम्ही दोघं तळेगावला गेलो तर? मग तर तुला कसलीच काळजी करण्याची जरुरी नाही, हो की नाही? मी सतत तिच्याबरोबरच असणार आहे. स्नेहा, शेखरनं तिला विचारलं. माझी काहीच हरकत नाही, ती शेवटी म्हणाली. मग ठरलं तर. स्नेहा, तू काय करते आहेस? इथंच राहते आहेस का तिकडे येत आहेस? मी तिकडेच येते. आईना काही शंका असली तर त्या माझ्याशी प्रत्यक्ष चर्चा करू शकतील. ठीक आहे. मग सारंग, असं कर, आत्ताच गाडी घेऊन जा. उद्या परत आलात की गाडी इथे सोड आणि तुझ्या मोटरबाईकवरून घरी जा. वैजू? काही हरकत नाही, वैजयंती म्हणाली.
सारंग आणि स्नेहा घरी परत आले तोपर्यंत 10 वाजत आले होते. बराच उशीर झाला रे, आईने विचारलं. सारंगनं केवळ स्नेहाकडे बोट केलं. आई, तिथे मला ओळखणारी सुरेखा खरे नावाची बाई आली होती. डॉक्टरांनी फोटो पाठवले होते ना, त्यातला एक पाहून. मग? खिन्नपणे मान हलवत स्नेहा म्हणाली. तिने मला ओळखलं, पण मी तिला अजिबात ओळखलं नाही. ती म्हणते मी तिच्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये गेली 2-2.25 वर्षे पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे. ती म्हणते की मी एका बँकेत नोकरी करते आहे. तुला त्यातलं काहीही आठवत नाही? अजिबात नाही. काय बाई नवल आहे. आई, स्नेहा म्हणाली. डॉक्टरांना मी माझ्या तळेगावातल्या घराच्या, बाबांच्या, कॉलेजच्या, सदाशिवच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. मी त्यानं सुचवलं एकदा तिथे जाऊन पाहून यायला काय हरकत आहे. कदाचित इथलं घर, पती, मुलं, मैत्रिणी यांसारखंच तेही खोटं काल्पनिकच असायचं. नाही, सारंग मध्येच म्हणाला. शेखरला अशी माहिती मिळाली आहे की तिथे प्राध्यापक शारंगपाणी होते, पण त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पत्नी त्यांच्या बंगल्यात राहतात. माझंही मत आहे की तिनं जाऊन यायला काही हरकत नाही. पण ती एकटी कशी जाणार? आई, मला उद्याची गुरुवारची सुट्टीच आहे. मी शेखरला सुचवलं की मी तिच्याबरोबर जातो. यासाठी शेखरने त्याची गाडी दिली आहे. 1-1.5 तास जायला, तेवढाच वेळ परत यायला. अगदी सहज जमण्यासारखं आहे. तुला काय वाटतं? आईने एकदा सारंगकडे, एकदा स्नेहाकडे आणि मग सारंगच्या वडिलांकडे पाहिलं. उघड दिसत होतं की तिला ही कल्पना 100% मान्य नव्हती. पण प्रियाच मध्ये म्हणाली. जाऊ दे की गा आई, मला उद्या काम नसतं तर मीही त्यांच्याबरोबर गेले असते. जाऊ दे. ठीक आहे, पण वेळेवर परत या म्हणजे झालं. आणि रस्त्यावर सांभाळून राहा. अर्थात याचा संदर्भ मंगलच्या अपघाती मृत्यूशी होता. मी ते कधी विसरेन का आई? सारंग म्हणाला. तसं नाही रे, आपण आपलं जपून राहावं. 9च्या सुमारास निघूया आपण, ओके? सारंगनं विचारलं. तो स्नेहाकडे पाहून हसत होता. नेहमी सर्वसाधारणपणे जरा गंभीरच असणारा त्याचा चेहरा त्या हास्याने कसा उजळून निघाला होता. त्या हास्याचं अगदी पुसटसं प्रतिबिंब स्नेहाच्याही चेहऱ्यावर आल्याखेरीज राहिलं नाही. हो, आणि थँक्यू, ती म्हणाली. बरोबर 9 वाजता सारंगने गाडी इमारतीबाहेर काढली. सकाळची हवा अतिशय प्रसन्न होती आणि गाडी शहराबाहेर आल्यावर तर वातावरण आणखीच खुलं आणि आल्हाददायक झालं. कारखान्यांना सुट्टी असल्याने त्यांच्या कामगारांना नेणाऱ्या प्रचंड बसेस रस्त्यावर दिसत नव्हत्या. नाहीतर त्यांच्यातली चढाओढ ही सर्वसामान्य वाहन चालकासाठी एक डोकेदुखीच असायची. सारंग 40-45च्या दरम्यानचा वेग ठेवत होता. तो विषय काढावा की नाही याचा स्नेहा बराच वेळ विचार करत होती. शेवटी तिने जरा धाडस करून तो विषय काढलाच. मी आईंना विचारलं होतं, तुम्ही एकटेच कसे अजून? सारंग काहीच बोलला नाही. आई म्हणत होत्या एक अपघात झाला, त्यात तुमची मैत्रीण गेली. मला फार वाईट वाटलं ते ऐकून. माणसाच्या अशा अचानक वियोगाने मनाला काय यातना होतात त्याचा मला अगदी चांगला अनुभव आहे. हा विषय काढल्याबद्दल तुम्हाला राग आला असला तर मला माफ करा. नाही, राग आला नाही. गाडीचा वेग कमी करीत सारंग म्हणाला. तुझं कुतूहल नैसर्गिक आहे. खरंच आपण दोघंही समदुःखीच आहोत, नाही का? नव्याने सुरू झालेल्या एका रेस्टॉरंट बारकडे सारंगने गाडी वळवली आणि आवारात गाडी थांबवली. आपण इथेच काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊया, ये, तो गाडीतून उतरत म्हणाला. स्नेहाही पाठोपाठ उतरलीच. गार्डन रेस्टॉरंटमध्ये हिरवळीवर टेबल खुर्च्या मांडल्या होत्या.
आसपासचा भाग उत्तम लँडस्केप करून सजवला होता. फुलं झाडं होती, कारंजी होती, धबधबे होते. त्यांचं खाणं झाल्यावर ते बागेतल्या फरसवाटावर हिंडत होते. सारंग म्हणाला, स्नेहा, इतक्या दिवसानंतर प्रथमच मंगलाचा विषय निघाला आणि माझा संताप झाला नाही अशी वेळ येत आहे. हो, तिचं नाव मंगला होतं. एका ग्रुपबरोबर ती सहलीला गेली होती आणि गाडीला ॲक्सिडेंट झाला. तसे जखमी सगळेच झाले, पण त्यांच्यातली फक्त ती एकटी मंगलाच वाचली नाही. तिला एकटीलाच मृत्यूने ओढून नेलं. तिचा नुसता विचार मनात आला तर जीवाची अशी तडफड व्हायची. माझ्याच एकट्याच्या कपाळी हा भयानक विरह काय यावा. स्नेहा, ही जखम सतत वाहती होती. म्हणतात काळ हे सर्व दुःखावर रामबाण औषध आहे, पण माझा अनुभव काही वेगळाच होता. एकमेकांच्या प्रेमात गर्क झालेली, एकमेकांच्या सहवासाचा आनंद उपभोगणारी युवक युवतीची जोडी पाहिली की शरीर आतून पेटल्यासारखं व्हायचं. आणि मग तू दिसलीस, हवालदिल झालेली, नियतीच्या वज्राघाताखाली चुरमडून गेलेली, भ्रांत दिशाहीन झालेली तुझी आकृती दिसली. तुला कल्पना नाही तुझा चेहरा किती बोलका आहे याची. दुःखाने भग्न झालेल्या माणसाचा तो चेहरा होता. आणि मग तुझी हकीकत ऐकली. मनात विचार आला, माझ्यावर कोसळलेल्या आपत्तीला काही नैसर्गिक कारण तरी होतं. क्रूर असला तरी तो एक नैसर्गिक अपघात होता. त्याला कार्यकारण भावाची एक शृंखला होती. पण तुझ्यावर कोसळलेल्या संकटाला काय स्पष्टीकरण होतं? माझी मंगला गेली तरी माझं जग माझ्या सभोवती शाबूत होतं. तू तर सर्वच गमावून बसले आहेस. घर, दार, माणसं, सारं जगच गमावून बसले आहेस तू. हे तू कसं सहन करशील? म्हणतात ना, एक डोळा गमावलेल्याने दोन्ही डोळ्यांनी आंधळा असणाऱ्याकडे पाहावं, दोन्ही डोळे शाबूत असणाऱ्यांकडे नाही. स्नेहा आता अशा अवस्थेला पोचली होती की स्वतःवर गुदरलेला प्रसंग ती वस्तुनिष्ठपणे पाहू शकत होती. ज्या गोष्टी घडण्याची अजिबात शक्यता नाही त्यांच्या मागे धावण्यात काय अर्थ होता? शेवटी अशी वेळ येते की नियती स्वीकारावीच लागते. निघूया आपण, शेवटी सारंगनं विचारलं. 11च्या सुमारास गाडी तळेगावमध्ये शिरली. स्नेहा सारंगला बरोबर रस्ता दाखवित होती. एक वळण घेताच ती एकदम म्हणाली, सारंग, ते पहा माझं घर. दगडी भिंतीत जुन्या प्रकारचं लाकडी पट्ट्यांचं अर्धदार होतं. ते आता उघडं होतं. मधल्या अंगणानंतर दुमजली इमारत होती. फाटकाजवळच दगडी भिंतीवर पांढऱ्या रंगाची पाटी होती. इन्स्पेक्टर सदाशिव शारंगपाणी. स्नेहा गाडीतून उतरली. सारंग खाली उतरून गाडी लॉक करून गाडीला वळण घालून तिच्यापाशी पोचेपर्यंत थांबली आणि मग म्हणाली, चला. ती आणि तिच्या मागोमाग सारंग असे फाटकातून आत गेले. फाटकाच्या आत 7-8 पावलावरच स्नेहा थांबली होती आणि विस्पारल्या डोळ्यांनी चारी बाजूंना पाहत होती. सारंगनेही चारी बाजूंना नजर टाकली, पण एक साधी बाग, जराशी सुकलेली हिरवळ, काही जुनी उंच झाडं याखेरीज त्याला इतर काहीही दिसलं नाही. स्नेहा स्वतःशीच मान हलवत होती. तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. सारंगला तर ती पार विसरून गेल्यासारखं दिसत होती. एक एक पाऊल टाकीत तिने अंगण ओलांडलं. 3 पायऱ्या चढून ती मोठ्या व्हरांड्यात पोचली. त्याचवेळी आतल्या खोलीतून 55च्या आसपासची एक स्त्री बाहेर आली. ती स्त्री दारात आणि स्नेहा तिच्यापासून 2 पावलावर अशा दोघीजणी थांबल्या. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जरासं नवल होतं, बाकी काही नाही. पण स्नेहा मात्र विश्वास न बसल्यासारखी त्या स्त्रीकडे पाहतच होती. मग एक पाऊल पुढे टाकून ती अगदी हलकेच म्हणाली, आई. जराशी गडबडून ती स्त्री म्हणाली, काय म्हणालात?
अगं आई, मी चंदी. मला ओळखलं नाहीस? कोण चंदी? मला कुणी चंदी माहीत नाही. स्नेहाने एकदम श्वास आत घेतला. मग ती परत म्हणाली, आई मी चंदी, तुझी मुलगी. मला ओळखलं नाहीस? आता मात्र ती स्त्री एक पाऊल मागे सरली. काहीतरीच काय बोलता? कोण चंदी? मला मुलगीच नव्हती. अगं आई, तुम्ही मागे व्हा. हे काय भलतंच? आता त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली होती. अगं आई, त्या स्त्रीने मागे वळून घरात पाहत मोठ्याने हाक दिली, टायगर. जवळजवळ 2 फूट उंचीचा एक जबरदस्त अल्सेशियन कुत्रा त्या हाकेसरशी आतून आला आणि त्या स्त्रीच्या पायापाशी उभा राहिला. हे उघड होतं की कुत्रा उत्तम रीतीने ट्रेन केलेला होता. मालकिनीच्या हुकमाची वाट पाहत तो तिच्याजवळ उभा होता. पण स्नेहाची प्रतिक्रिया सारंगला संपूर्ण अनपेक्षित होती. अगं बाई, टायगर अजून आहे? एक पाऊल पुढे टाकत ती म्हणाली. तिच्या आवाजात भीती तर नव्हतीच, उलट आश्चर्य आणि प्रेम होतं. मी गेले तेव्हा 5-6 महिन्यांचा होता. आणि मग खाली वाकून पाहती म्हणाली, टायगर, टायगर, हिअर. त्या उमद्या इमानी जनावराची प्रतिक्रिया चमत्कारिक होती. ना धड रागाची, ना धड प्रेमाची, ना धड भीतीची. टायगर एकदा त्या स्त्रीकडे आणि एकदा स्नेहाकडे पाहत होता तिथेच उभा होता. स्नेहाच्या प्रत्येक हालचालीत संपूर्ण आत्मविश्वास होता. ती एकदम खाली बसली आणि टायगरच्या गळ्याभोवती दोन्ही हात घालून ती म्हणाली, टायगर, टायगर, तूही मला विसरलास? 4 इंच अंतरावरून टायगर आणि स्नेहा एकमेकांच्या नजरेला नजर भिडून उभे होते. हे उघड दिसत होतं की टायगर तिच्यावर गुरगुरणार नव्हता आणि तिच्या आवाहनाला प्रतिसादही देणार नव्हता. हा अनुभव त्या बिचाऱ्या जनावराच्या आकलनापलीकडचा होता. अगं कोण ग तू? टायगरलाही फितवलंस की काय? ती स्त्री म्हणाली आणि मागे वळून तिने जोरात हाक मारली, शंकर, शंकर. आतून खाकी हाफ पॅन्ट आणि वर गंजी फ्राक अशा वेशातला, बहुधा पोलीसच, एक तगडा नोकर आला. जी बाई. अरे हे बघ, कोण भलतेच लोक घुसलेत घरात. आई, आई, तू मला भलतेच लोक म्हणतेस? खबरदार पुन्हा आई आई म्हणालीस तर. ती स्त्री किंचाळीच. शंकर, यांना आधी घराबाहेर काढ. स्नेहा अजून तशीच टायगरच्या गळ्याभोवती हात घालून खाली बसली होती. हा देखावा शंकरलाही अनपेक्षित होता. टायगर भलत्या सलत्या परक्याची अशी सलगी खपवून घेणार नाही याची शंकरला खात्री होती. तो जरा सबुरीच्या आवाजातच म्हणाला, बाई, त्यांना आत तरी बोलवा. त्यांना काय हवं ते तरी विचारा. असं बाहेरच्या बाहेर घालवू नका. मी सांगते ना त्या बाहेर काढ म्हणून. ती स्त्री पुन्हा ओरडली. बाई, माणसं चांगली दिसतात. मी साहेबांना फोन करून बोलावून घेतो. मिनिटभर तरी थांबा. शेवटी माझ्यासाठी घरगड्याला रदबदली करायला लागली तर. स्नेहा खिन्न आवाजात म्हणाली आणि उभी राहिली. टायगर अजूनही तिच्याकडेच एकटक पाहत होता. फरांड्यातल्या 2 खुर्च्यांकडे बोट करीत शंकर म्हणाला, तुम्ही कोण असाल ते असा, पण टायगर माणसांना चांगलं ओळखतो. तुमच्या मनात दगाफटका खासच नाही. तुम्ही दोघं जरा खुर्चीवर बसा. मी आमच्या साहेबांना फोन करतो. जरा बसा. ती स्त्री दाराच्या आतच उभी राहून स्नेहा आणि सारंग या दोघांकडे रागाने पाहत होती. शंकर घरात गेला. टायगर मात्र होता तिथेच उभा राहून ती स्त्री आणि स्नेहा दोघींकडे आळीपाळीने पाहत होता. ये स्नेहा, तो म्हणतो तसं करूया. बस बस इथे. दोघेजण 2 खुर्च्यांवर बसले. स्नेहाची नजर अजूनही व्हरांडा, घराभोवतालची बाग यांच्यावरून फिरत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.